नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. सुस्वागतम आचार्य शंकर. राजशेखरने स्वतः हात देऊन त्यांना अंबारीतून उतरायला सहकार्य केलं. त्यांनी सर्वांचा परिचय करून दिला. त्यावर आशीर्वच म्हणून आचार्य म्हणाले, मा भ्राता भ्रातरम द्विक्षस्व मा स्वसारमुत स्वसा सम्यश्च सव्रता भूत्वा वाचम वदत भद्रया. अर्थात, ज्या परिवारात बंधू बंधूंचा द्वेष करीत नाही, भगिनी भगिनीचा द्वेष करीत नाही, सर्व समान होऊन परस्परांशी सम्य भाषेत बोलतात, तो परिवार धन्य आहे. अथर्व वेदातील हे सूक्त आहे. सूक्तकार पुढे म्हणतो, अनुव्रत पितु पुत्रो माता भवतु सम्मनाः जायापत्ये मधुमतीं वाचम वदतु शंतिवाम. पुत्राने पित्याचे अनुकरण करावं, मातेचा आदर करावा, पतीने पत्नीशी, पत्नीने पतीशी मधुरवाणीत आदरयुक्त व्यवहार करावा, तो परिवार आदर्श आहे. सम्राट राजशेखर, असाच तुमचा परिवार मला दिसतो आहे. आपण सत्य जाणलत. केवळ एका दृष्टीत आम्ही धन्य झालो. परंतु आचार्य, नेत्रांना दिसतं ते अनेकदा सत्य असेलच असं नाही ना? राजशेखर आणि आचार्य बरोबरीने राजप्रासादाच्या पायदंड्या चढत होते. बाकी सारे त्यांच्या मागून येत होते. आचार्यांना त्यांच्या प्रश्नाचा उद्देश कळला. ते म्हणाले, सत्य सांगायचं झालं तर राजन, मी शास्त्रार्थ आणि उपदेश करायला किंवा ज्ञान द्यायला आलो नव्हतो, परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपल्याला जे दिसतं ते दृष्टीने निर्विवाद सत्य असतं, परंतु जे चर्मचक्षू पाहू शकत नाही तेही सत्यच असतं. म्हणजे दृष्टीने पाहिलं म्हणजे सत्य, तसेच ज्ञानचक्षूंनी जाणलं जातं तेही सत्यच असतं. कसं आचार्य? जे आपण पाहू शकत नाही त्याला सत्याधार कोणता? पाहू शकत नाही म्हणून ते अस्तित्वात नाही असं मानता येणार नाही. श्वेतकेतूला ऋषी आसणीने विचारलं, तू क्षार पाहतो आहेस, क्षार जलात विलीन झाले की ते नाहीच नव्हतंच असं समजायचं का? ज्याप्रमाणे क्षार जलात विलीन असूनही अस्तित्वात आहे, त्याप्रमाणे संपूर्ण विश्वात एक अनंत विलीन आहे. आपल्याला दृष्टीगोचर होत नाही, परंतु ते आहे. श्रद्धा, साधना, ज्ञान प्राप्त केलं की अदृश्य दृश्यमान झालेलं आपण पाहू शकतो, निदान कल्पना करू शकतो. राजा राजशेखर त्यांच्या मधुरवाणीने अत्यंत प्रभावित झाला. त्यांची दृष्टांत देण्याची, समजावून सांगण्याची आणि एका वाक्यातून ब्रह्मांडाचा परिचय करून देण्याची रीती त्यांना अतिशय आवडली. त्यांना स्मरण झालं की 8 वर्षात आचार्य उपाधी घेऊन आलेला ज्ञानसंपन्न, सदाचार संपन्न शंकर आणि त्यापूर्वी व्रतबंधनाच्या वेळी दिलेली आभूषणं दान करणारा शंकर आणि आज ज्ञान प्रगल्भ शंकर केवढं विराट ज्ञान घेऊन आला आहे. केरळचे हे वैभव अखिल विश्वाला ज्ञानदान करणारं झालं आहे. मनातून धन्य झाले. राजसभेत येताच प्रथम त्यांचं चरणप्रक्षालन करण्यात आलं. विधिवत त्यांचं पूजन करण्यात आलं. आचार्यांसाठी सर्वांनी शांतीमंत्र म्हटला. राजशेखर स्वतः साहित्य कलागुणांचा रसिक असल्याने त्याच्या राजसभेत अनेक विद्वान होते. सतत विद्वानांचं येणं जाणं असायचं. आताही परप्रदेशातून अनेक विद्वान शंकराचार्य येणार होते. सर्वांनी आपापला परिचय करून दिला. आज मी आचार्यांना विनंती करतो की उद्यापासून आपण शास्त्रार्थासाठी सुयोग्य विषयावर शास्त्रार्थ करावा. धर्मपरंपरेने चालत आलेले सर्व नियम कालातीत असतात का, असा मलाही प्रश्न आहे. राजन, माझ्यावर अखंड स्नेहन तुम्ही केलंत. तुमच्या मनाचं हे औदार्य आहे. माझ्या व्रतबंधनापासून आजवरचा प्रवास मला अनेकदा आपलं स्मरण झालं, अनेकदा कंठ भरून आला. पित्याचं छत्र हरवलं होतं, माता दुःखी होती. ग्रामस्थ मंडळींनी माझ्या व्रतबंधनाचं आयोजन केलं. आपण मला आशीर्वाद द्यायला स्वतः आलात. वस्तुतः काल्टीग्राममधील एका पुत्राचं व्रतबंधन ते आपल्यासाठी महत्त्वपूर्ण खचितच नव्हतं. ग्रामस्थ मंडळींनी आपल्याला पाचारण केलं. आपण माझ्यासाठी हत्ती पाठवून माझी भिक्षावळ अजरामर केलीत. वयाच्या 8व्या वर्षी आचार्य उपाधी घेऊन परतलो तेव्हाही आपण आला होतात. एका सामान्य परिवाराची, त्यातल्या एका पुत्राची आपण दखल असामान्य घेतली होती.
मी भावनाभरात ग्रामविकासाबद्दल बोललो. आपण ते मानून ग्रामसुधार केलात. जलसिंचन योजना कार्यान्वित केली. वस्तुतः मी एक बालक होतो, परंतु बालात अपि सुभाषितम ग्राह्यम म्हणून आपण मनाचं औदार्य आणि सामंजस्य, राजतत्परता सिद्ध केली. मी आपला अत्यंत ऋणी आहे. माझ्या कार्याचा शुभारंभ इथूनच झाला होता. आपण माझ्या कार्याचा आणि भावनांचा आदर केला होता. आज मी पुन्हा मागायला आलोय. मागावं आचार्य. धनधान्य संपत्ती राज्य काय हवं ते मागावं. अतिथी देवो भव असं नुसतंच म्हणत नाही आम्ही. आज तर आमच्या राजसभेत प्रज्ञा भारती शंकराचार्य आले आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द आम्हाला देववाणी इतकाच ग्राह्य आहे. मागावं आपण गुरुदेव. आज आल्या आल्या मागितलं तर बरं नाही दिसणार. उद्या मागेन, जाताना मागेन. परंतु आपल्याला एक विनंती करतो की शास्त्रार्थ ह्यावेळी होऊ नये. मी प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देईन. मान्य आहे, अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, संभ्रम आहेत. तेव्हा असंही करायला काही प्रत्यवाय नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर मी आताच देतो. धर्म परंपरेने चालत आलेले सर्वच नियम कालातीत आहे का? ह्याचं उत्तर कालसापेक्ष आहे. प्रत्येक काळात जी स्थिती असेल त्यावर ते अवलंबून असतं. धर्मातील शाश्वत मूल्य ही मानवेतर आधारित असल्याने त्यात परिवर्तन केल्यास त्या मूल्यांचा ऱ्हास होणार नाही, परंतु समाजातील त्या व्यक्तीवर, समाजावर मूल्यहीनतेचा प्रभाव दिसून येईल. मानवतेवर आधारित, अनुभूतीने संपन्न ही शाश्वत मूल्य म्हणजे संस्कृती आहे. शास्त्रवचनात कधीकधी परिवर्तन होत असतं. संस्कृतीचं चित्र शाश्वत असतं, परंतु कधीकधी काळानुरूप त्या चित्राच्या चौकटी बदलल्या जातात. परंतु मूळ संस्कृती चित्र आणि त्यामागचा धर्म हा कालातीत असतो. कधीकधी परंपरा पालन हे योग्य असूनही, शास्त्रवचन ज्ञात असूनही एखादं कार्य भावनिक दृष्टीने केल्या जातं. तो नियमाला अपवाद ठरतो, कारण आपल्या रीतीभीती शास्त्रवचनात आपण आपल्या विहित धर्माचं पालन करतो. त्या परंपरा तोडण्याचं सामर्थ्य क्वचितच कोणी करतो. मुख्यतः समाज काय म्हणेल ह्याचं भय असतं. मग आपल्याला भय नव्हतं? एका विद्वानाने प्रश्न विचारला. तेव्हा राजशेखर म्हणाला, आपण उद्या राजसभेत प्रश्नांचं समाधान करणार आहोतच. तेव्हा राजन, मी केवळ माझ्याच संदर्भातल्या प्रश्नांना उत्तर अवश्य देईन. ह्या विद्वान पंडिताच्या प्रश्नाचा उद्देश मला कळला. आपल्या सर्वांचा मी क्षमाप्रार्थी आहे. मी शास्त्रवचनांचं उल्लंघन केलं, मी रीतिनीतीचं उल्लंघन केलं, परंतु मी माझ्या मातेला मरणोत्तर तिच्या आत्म्याला दुःख देऊ शकत नव्हतो, कारण मी तिच्याशी वचनबद्ध होतो. एक पुत्र आपल्या मातेशी वचनबद्ध होता दाह संस्कारासाठी. ते वचन मी पूर्ण केलं. आयुष्यातली ही नियमबाह्य घटना केवळ मातेच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून होती. शास्त्रवचन, शाश्वत मूल्याधिष्ठित संस्कृती कधीच परिवर्तनीय नसते, परंतु कधीकधी नियमांना असाही अपवाद सामाजिक रोष पत्करून कुणाच्या तरी आनंदासाठी केला जातो. आचार्यांचा बोलता बोलता कंठ भरून आला होता. नेत्राच्या कडा ओलावल्या होता. राजशेखरला क्षणभर वाटलं उठावं आणि या मातृपितृविहीन असलेल्या 16 वर्षीय शंकराला निकट घेऊन त्याच्या मस्तकावर स्नेहाने हात ठेवावा, परंतु त्यांनी केलं नाही. आपण व्यथित होऊ नये, आपण केलात तो अपराध नव्हे, सर्वांनी एकमुखाने म्हटलं. तेव्हा राजशेखरही म्हणाले, आचार्य, मातेचा मृत्यू किती दुःखदायी असतो याची आम्हाला जाणीव आहे. पित्याचं जाणं कर्तव्याचं भान देतं, मातेचं जाणं जीवनात अनाथ झाल्याची जाणीव करून देतं. आपण दुःखी होऊ नये. दुःख आहे ते एक पुत्र म्हणून तिला सुख आनंद देऊ शकलो नाही याचं, परंतु समाधान हे दुःखाहून अधिक आहे. ती स्वस्थ शांत मनाने महाप्रवासाला गेली. मृत्यू अटळ आहे, अपरिहार्य आहे, तो येणारच होता, परंतु तो सहज यावा असं वाटत होतं आणि तसंच झालं. आचार्य बोलत होते. त्यांना जाणवत होतं आपल्या मनावरचा ताण हलके हलके कमी होतोय. आपल्या जीवनाचं सत्य स्पष्टीकरण देता आलं तेव्हाच आपण सहज होत जातो ह्याची त्यांना जाणीव झाली. राजा राजशेखरने सभा समाप्त झाल्याची घोषणा केली. राजशेखर सिंहासनावरून उठले. आचार्यांसह त्यांच्या नियोजित अतिथी कक्षाकडे चालू लागले. अनेक दिवसांनी आचार्यांना अशी अपरात्री जाग आली होती. आकाश निरभ्र होतं.
नीलाकाशात त्या अवकाशाच्या त्या विशाल पटलावर चंद्र चांदण्यांसह सारीपाट खेळत होते. सारे स्तब्ध होते. विशाल पटावरच्या सोंगट्या हलवणारा मात्र दृश्यमान नव्हता. हे विशाल तारामंडल, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे त्यांना एका लयीत बांधणारा अदृश्य होता. वसुंधरेवर विशाल निसर्ग, प्राणी, मानव सृष्टी निर्माण करणारा, त्यांना जन्म मृत्यूच्या शृंखलेत बांधणारा तो मात्र अदृश्य होता. सागराच्या तळाशी विशाल साम्राज्य निर्माण करणारा, तिन्ही राज्यांचा स्वामी असलेला चक्रवर्ती, सार्वभौम सम्राट मात्र अदृश्य होता. मृत्यूनंतर पुढे काय, ह्याचं रहस्य गूढ ठेवणारा तो एकमात्र होता. सर्व साम्राज्याची सूत्र स्वतःजवळ ठेवणारा तो अकर्ता म्हणून स्वतःला मानत होता. नियतीला परमस्थान देऊन स्वतःला स्वतंत्र आणि अधीन मानत होता. अदृश्य तो, अदृश्य नियतीही, आणि त्याने निर्मिलेलं सारं भासमान दृश्य ते एकच एक अगोचर निर्विकल्प ब्रह्म. आचार्य प्रसन्न झाले. तेच निराकार ब्रह्म म्हणजे आत्मा, मन, चैतन्य, विविधतेत वास करणारं एकच एक सत्य ब्रह्म. कालपर्यंत अप्रसन्न व्यथित असणारं मन आज एकाएकी प्रसन्न तर झालं. हे कोणी केलं? सहज कसं घडलं? मनाच्या अगम्य प्रदेशात निर्वेध सत्ता त्याचीच. मनाचे असंख्य पदर गुंतवून सोडवणारा तोच करता, तोच अकर्ता, तोच भोगी, तोच अभोगी. सृष्टीची निर्मिती करणाराही तो मात्र नित्यच. त्याच ब्रह्माचा साक्षात्कार झाल्याने अधिकच ब्रह्म प्रसन्न होऊन मनाशीच हसले. अपरात्री त्यांनीच येऊन स्मरण दिलं. स्मरण ही मनाची जागृती. मनच त्यांच्या अधीन आणि जागृतीही त्याच्याच अधीन. सारी क्रीडा त्याचीच. आता निद्रा येणं अशक्य होतं. तरीही ते काही काळ पडून राहिले. मध्यरात्र नुकतीच संपली होती. ब्रह्ममुहूर्ताला अवकाश होता. दृष्टीसमोर अगोचर ब्रह्म हलके हलके दृश्यमान होऊ लागलं. साकाराकडून निराकाराकडे जाता येतं, हा विचार येताच त्यांच्यासमोर येणारा विराट समाज त्यांच्या दृष्टीसमोर साकारला. ते मनाशीच नकळत उद्गारले, साकाराकडून निराकाराकडे. ब्रह्मचं महत्त्व सहज सांगणं आहे. ते सांगायलाच कदाचित आपला जन्म असावा. नाही, आपला जन्म धर्माचं स्वरूप सांगण्यासाठी आहे. धर्मही तसाच अगोचर, तरीही मनाला जोडणारा सेतू आहे. विचार करता करता कधी निद्राधीन झाले कळलंही नाही. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.